आता सध्या 1 वाजू राहिला. भाजी सध्या आणून ठेवली मी चुलीवर. जावई लावून दिला दडदड असा. आपण शिजते आता. काय झालं रे? का बरं कल्ला करत्यान? मम्मा आता घरी नाही, चुलीतल्या काळा होऊ नाही. भाजी शिजू द्या अजून. मग पोटात तुकडा नाही तुमच्या नांदाना. मुकटानं राहा आणि खा. म्या करू आले मोठे. आता घरात स्वयंपाक करावं तर घरातही लाईट गेली. आता भाजी तर शिजूच राहिली. उकड घेईन मी थोडंसं खायला. भाजी तर काही बनवत नाही, पण पोळ्या टाकून घेतो अंधाराची. रात्री बॅटरी लावली होती चार्जिंगले. तिचं वातावरण पाहतो का हाय झाली का नाही, का बाईनं होऊ दिली का नाही होऊ दिली. आपलं तर कोणतंच काम या घरात सारखं नाही, कारण हे घरच आपलं नाही, लोकांचं घर आहे. ज्याचं घर आहे त्याचंच रात चालते या घरात. फक्त कामधंदे करायलाच मी हाव या घरात. मटण टाका, त्याचं झाडझूड करा, घरादाराची साफसफाई ठेवा, हेच काम आहे फक्त मला. नशिबा मग घरी होते तेव्हापासून 2-2 वाजे लोक मला पोटात भाकर नाही पडत. आणि काय तर मग म्हणालेच फक्त घर आमचं आहे, ते काही नाही येते. आता पहिल्यांदा तर विचार केला होता मी खिचडीच बनवतो जराशी, पण खिचडी बनवली तर मग आणखी संध्याकाळचे काम लय वैताग होत्या जीवाच्या भोवती. तर मग 2 पोळ्या लाटूनच घेतो मी. चूल पेटवायली आणि बॅटरी काही झटके मागवायली. चुली ती इतकं पडते त्यांना. आली लाईटही फार आज येणं जाणं करू राहिली. माणसाच्या मागे गिरा लागेल असला ना काही असं होते. दादा बी आज बकरं घेऊन गेले नाही. आज दादा गेले वावरात. बकरं ये लोक अंगाई टाकणं होत नाही माया. 3 वाजताच बाहेर वाट पाहा लागते बकऱ्याची. काही येतात आणि काही त्याला बांधतो आणि काही त्याचं चारा पाणी करतो. भाजी करायचा काही लेस नाही. आता जरासं कुकर घेतो, संध्याकाळी पैन भाजी काय बनवायचं. आणि आता एवढ्या उशिरा जेवल्यावर ना संध्याकाळी भूकही लागत नाही. मग चला मग एवढ्या 2 पोळ्या टाकून घेतो मी. आणि आता शिजते का नाही काय माहित भाजी. आता मटण तर खायचं नव्हतं मला. म्या प्रण केला होता की मटण खाणार नाही आता लई दिवस, पण अशी मजबुरी येते मावं का मग ते खाणंच पडते. आता मजबुरी ही हातानं आणली म्या, कारण की सकाळी पिलायची आंघोळ केली तर नाही करा वाटत काही. सगळे गोचिडच चालले होते अंगावर. ते सोडून दिल्याशिवाय ना कायलेच हात नाही लावला. नॉर्मल सोडणं बांधणं हे चालतेच. आपले हातपाय धुतले की स्वच्छ आपण. एवढा गयाठा केल्यावर नाही करा वाटत आणि खाय वाटत नाही. मग ते पिलं धुतले आणि ते गोचिडायले चोपल चापल केलं तर सारा जीव मयमय करू राहिला. ते अंगावर चढले की तर लय जीव मयमय करते. आता हे भांडे घासणं, स्वयंपाक करणं, जेवण करणं, ते लोक 3 वाजतातच मध्ये. बाहेर उभं राहायचं काम नाही आपण. मग ती डायरेक्ट बकऱ्या घरी येतात. चला मग पीठ चूर्ण झालं. आता पोळ्या घेतो लाटून मी. त्या पोळ्याचा एवढा आकार आहे न्या भाई आणि या घरात. तुम्हाला तर माहीतच आहे रोजचा. एक तर येतो आंघोळ केल्यावर असा जीव खाव करते ना. सकाळी काही खात नाही. सकाळी खायची काही सवय नाही. आणल्या 2 पोळ्या टाकून कशा मशा, पण डाग नाही लागू दिला हो पोळ्याले. आता हे चणे मटमे भिजू घातले होते आजच्या भाजीसाठी. पण आता काही भाजी बनवत नाही मी. याचा संध्याकाळी मेळ पाहू. आणि असे पाण्यात ठेवून ना ते मग असा ओंबट वास येते त्याचा. ते असे कपड्यात बांधून ठेवतो मी. कोंब यायचे असले तर कोंब येतील, नाहीतर मग तसेच राहतील, पण चांगले राहतील. यात एक फळ आहे का काय कुरकुर वाजू राहिला. यात एक फळ आहे. त्याने मग बांधून घेतो आणि पसारा आवडतो. आता हा 1:30 तर वाजलाच. 2 वाजतातच आज जेवण करायला. आणि आता भाजी तर काही केली नाही, पण आता भाजी बी का शिजते का नाही शिजत आपल्या टायमावर. आवरला बाई पसारा. भांडे कुंडे घासले. आज टोपलं काही नेलं नाही भांडे घासायला. तुम्हाला खरं सांगतो मी. भाजी शिजली का पाहतो आता. अरे
कारण की आता पोटात कावडेला अडलावून राहिले, एवढे कावडे अडलावून राहिले का लय. ओहो, भाजी मस्त शिजली आपली. तर भांडे कुंडे आणि पोळ्या टाकेलो. आता तर काही टेन्शनच नाही. म्हणजे तर काही टेन्शन आलं होतं, शिजते का नाही शिजते का नाही. जरासा तरी धुडुमक्या लावून देतो मी. आता काम तर काही नाही बोल सध्या, पण 3-4 वाजे लोक ना अंग नाही टाका लागत. जीव तर एवढा थकला का असं वाटतं झोपून जावं. कारण पोटात काही नाही, एकदा खाल्लं का मग येते सुस्ती, अंगात येते. मग तिला आपले मस्त आराम करायला पाहिजे. आणि सकाळी झाडझूड केली पा आणि पा गया का संध्याकाळी आणखीच तयार. प्लॅटफॉर्म एकदम मोठी आहे, पाणी बिणी भरून ठेवलं. अंड्याला आजू जसं आहे तसंच आहे सकाळचं, हो ना. चला मग आता जरा राहिलं पाणी भाजी, पण आता तेवढं चालून जाते. जेवढं आहे तेवढं घेतो हाणून मी. आता आज बी आला आपला ठिसा कामी. उकळ घेतलं, आता शिजायची काही मतलब नाही, पण पाणी आटलं मस्त उकळ. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. आता होणार आहे मस्त जेवण. थोडंफार शिजलं, उकळची चवी लागू राहिली. काहीतरी पोटात घालणे आहे असं आहे. आता एक दिवस असा आहे सई. चला मग जेवण करून घेतो. जेवण केल्यावर आता सध्या 2 वाजले. 3 वाजता बकऱ्या येतात. आज बकऱ्या डायरेक्ट त्याच्या खाण्यावर बांधून ठेवतो, जास्त लोड घ्यायचं काम नाही. मग बकऱ्या घरी आल्या ना, पिलं डावेल होते ना, काही ना पिलं बांधेल होते. आणि यायनं तर माहीत आहे का, बाहेरच पेनं लावलं दूध मोठ्या पिलायनं. गाई कसे पिलं डावले म्या, पण हे तर मोठे बाहेरच पिऊन आले दूध आणि मायले घेऊन आले अंदर. चला मग आता एवढ्या बकऱ्या बांधून घेतो मी. पिलं तर लहान होते तर मस्त डावले मी. आता यायनं पाणी प्यायला जावं तर ह्या काही जात नाहीत पाणी प्यायला. चालू आहे थोडं बकऱ्याला लपलावणं संध्याकाळच्या पायरी. अजून वावरातले लोक घरी नाही आले. काय झालं काय माहीत, ते काही माहीत नाही. तर पिलायला डबल 4 वाजता पिऊन आता डबल ही लागली. त्यानंतर भूक. सरकी आणली होती 2 किलो. ते सरकी मानणं चालू आहे आता. जरा बकऱ्याले सरकी जरा खातात जास्त, तर मग सरकी. पण आता माझ्या घ्यायचा टाईम झाला. पण ना मला एक बकेट बाहेर वर नेऊन टाका लागते झाडायला. काय रे, थोडा वेळ थांबा. मलाही आवाज बसू राहिला तरी एखादा आता घे जास लागते. पडली होती ठोकर लागून खाली वर पा. चला वर आली होती मी. भाजीपाल्याला पाणी दिलं आपल्या मस्तपैकी. वरचं वातावरण एकदम खास आहे. बसूनच दाखवू राहिली मी. अंड्यात पाणी बी उरलं. दाखवून देतो आता इकडे. या टपात ना किती जास्त पाणी मावते. रोजच्यापेक्षा सांबारात जरा जास्त सांबार दिसू राहिला मला. टमाट्याचं झाड एकच आहे, तेच जास्त ग्रो करू राहिलं. मिरचीचं जे आहे ना, ते मिरचीचं सुकलं जरासं, पण काऊन सुकलं काय माहिती. चहा घेतो मग घेऊन. आता तेम बकऱ्याला अलप लावला म्या. चालता बोलता आणि वरच्या झाडाला पाणी बी टाकून आले. जरा घाई टाकून आले वरच्या झाडाला पाणी मी. कारण का खाली कोणतरी येल होतं आणि पिल्लायचा लय असा अळलावा पडला होता. तर मग पटकनच आली मी खाली. तर डबल एक बार पिलं पाजून घेतो. आणखी मग रात्री 10-11 वाजता डबल त्याला पाजायला लागते. गरमात एवढी धुरायली मरणाची. सकाळी मस्त वातावरण होतं आणि दुपारी एवढं ऊन तपलं ना का आपले मेथ्याची झाडं ते वरचे सुकून गेले. फक्त एकच चांगलं राहिलं त्यातलं. आता दुपारी असेच भांडे आणले लावून ठेवले होती. याच्यात काही लावलेले नाही, तर मग सगळं पाणीच पाणी होते. याच्यात टोपल्यात भांडे लावून दिले की स्वयंपाकाचं तर काही काम नाही. मटण शिजेल आहे.
आता या मटणाचं काय करावं मला काही समजत नाही. भाजी करा दुसरी का बसा मटणाच्या आत. देतात का नाही देत, अजून वावरातून आले नाही. चहा पिऊन घेतो, लागतो बकऱ्याच्या तयारीत. अर्धा आलप झाला म्हणजे सरकी लावली त्याने. आता ढेप लावायची आहे, डबल 3 पाहिजे त्यात एक बार. आणि त्याने इकडून सोडून तिकडून बांधणं म्हणजे 7-8 तर नक्कीच वाजतात म्हणजे संध्याकाळची. आणि झोपायला वाजतात 11-12. जेवणाचा तर काही टाईमच नाही संध्याकाळचा. सकाळचा आहे तर त्यातही कमी जास्त होऊन जाते जेवायचं. चहा घेतो मग आणि व्हिडिओ इथंच एंड करतो. बाय.